प्रास्ताविकामध्ये मी ऐकत होतो की पहिली जयंती आहे. पहिली जरी जयंती असली एक आदर्श जयंती कशी असावी याचा आदर्श या बाराळी गावाने या ठिकाणी प्रस्थापित केला आहे. आपण सगळ्यांनी महापुरुष जाती जातीमध्ये वाटून घेतलो, म्हणजे टेंडर सुटल्याप्रमाणे आपण प्रत्येक जातीमध्ये एक महापुरुष वाटून घेतलो. पण महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीमध्ये केवळ महात्मा बसवेश्वरांचा उद्घोष न करता सर्वच महापुरुषांचा सन्मान झाला पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी या मंचावर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्याचबरोबर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याही प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. बोलण्याची गरज नाही, कृतीतून खूप गोष्टी दिसून येतात. ही जी कृती होती या कृतीतून त्या गावाची संस्कृती लक्षात येते. तर या ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त जेव्हा आपण विचार करतो, महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आजच्या काळाला गरज काय, ह्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. कारण चरित्र आज आपल्याला युट्यूबवर अनेक उपलब्ध आहेत किंवा पुस्तकं अनेक उपलब्ध आहेत. मी येऊन इथं चरित्र सांगावं असं काही नाही, पण महात्मा बसवेश्वरांचे जे विचार होते त्या विचारांची आजच्या काळाला गरज काय या दृष्टीनं आपण चिंतन करणं गरजेचं आहे. महात्मा बसवेश्वरांचा काळ हा 12वा शतक आहे आणि या महात्मा बसवेश्वरांची जयंती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते. आपल्याला माहित नसेल, आता महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी कर्नाटक समजली जाते, जन्मभूमी कर्नाटक समजली जाते. महात्मा बसवेश्वर कर्नाटकचे आहेत असं म्हणतात, आपण सगळेच म्हणतो. पण महात्मा बसवेश्वरांची जयंती महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटात साजरी होते. एवढंच नसून महात्मा बसवेश्वरांची पहिली जयंती भारतामध्ये कुठे झाली असेल तर ती महाराष्ट्रात झालेली हाणेगाव या गावी झालेली आहे. म्हणजे हाणेगाव या गावी 1905 साली महात्मा बसवेश्वरांची पहिली सार्वजनिक जयंती झाली आणि ती भारतातली पहिली सार्वजनिक जयंती होती. म्हणजे महात्मा बसवेश्वरांची पहिली जयंती करणारं राज्य आहे महाराष्ट्र. आणि याच बरोबर पहा, या महात्मा बसवेश्वरांचं महाराष्ट्राशी नातं काय आहे, एवढ्या आवडीनं आपण जयंती साजरी करतो, त्याचं कारण काय. तर महात्मा बसवेश्वरांचं एकूण जर आयुष्य पाहिलं तर महात्मा बसवेश्वरांना 62 वर्षाचं आयुष्य लाभलेलं आहे. या 62 वर्षापैकी 21 वर्ष महात्मा बसवेश्वर महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा हे जे गाव आहे, हे मंगळवेढा हे गाव बिज्जलाचं राजधानी होती आणि त्या राजधानीमध्ये महात्मा बसवेश्वर अर्थमंत्री होते आणि 21 वर्ष महात्मा बसवेश्वर या महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत. नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या परिसरामध्ये महात्मा बसवेश्वर त्या काळामध्ये पायी फिरलेले आहेत किंवा या परिसरामध्ये त्यांचा वावर राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला बसवेश्वराबद्दल एवढं आकर्षण का, त्याचे कारण हे आहेत, कारण या मातीमध्ये बसवेश्वर वावरलेले आहेत. आणि दुसरे कसं असते पहा, महात्मा बसवेश्वरांचं रक्ताचं या महाराष्ट्राशी नातं काय, तर कैलास महात्मा बसवेश्वर हे महाराष्ट्राचे जावई आहेत. जावयाबद्दल कुणाच्याही मनामध्ये प्रचंड अभिमान असतो देश, आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या माणसाच्या मनामध्ये बसवेश्वराबद्दल जी आत्मीयता आहे त्याला मला हेही एक कारण वाटते. कारण महात्मा बसवेश्वरांच्या दोन्ही पत्नी, म्हणजे पहिली पत्नी अक्क गंगांबिका आणि दुसरी पत्नी अक्क नीलांबिका, ह्या दोन्ही बिज्जल राजाच्या मंत्र्याच्या मुली होत्या आणि या दोन्ही महाराष्ट्र कन्या होत्या. आपण पाहतो पहा, महात्मा बसवेश्वरांचं सगळ्यात मोठं योगदान काय. आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी आपल्या अनेक भाषणामध्ये सांगतात की महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर संसदीय लोकशाहीचा आदर्श ठेवला किंवा संसदेचं प्रारूप या जगासमोर जर कोण ठेवला असेल तर तो महात्मा बसवेश्वरांनी ठेवलेला आहे. महात्मा बसवेश्वर म्हणजे संसद संकल्पनेचे उद्गाते आहेत किंवा संसदीय लोकशाहीचे उद्गाते आहेत. देशपांडे साहेब आपल्याकडे आतापर्यंत सांगण्यात आलेलं आहे, आम्ही शिकायला असताना देखील शिकवण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, लोकशाहीची जननी इंग्लंड आहे असं आम्हाला शिकवण्यात आलं आतापर्यंत, किंवा आतापर्यंत आपण सार्वजनिक ठिकाणी हेच म्हणत आलो की लोकशाहीची जननी इंग्लंड आहे. त्याचं कारण कैलास सांगतात की इंग्लंडमध्ये 1215 साली मॅग्ना चार्टाची सनद अस्तित्वामध्ये आली आणि त्या मॅग्ना चार्टाच्या सनदीमध्ये लोकांच्या हक्काचा जाहीरनामा मांडण्यात आला आणि त्याला लोकशाहीचा आरंभ बिंदू म्हणतात. केवळ जाहीरनामा लिखित स्वरूपामध्ये इंग्लंडमध्ये 1215 साली मांडण्यात आला होता, पण त्याच्या 62 वर्ष अगोदर
या कर्नाटकामध्ये कल्याण या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडप उभं करून एक संसद काय असते, लोकशाही काय असते, लोकशाही मूल्य काय असतात ह्याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. म्हणून लोकशाहीची जननी इंग्लंड नाही तर लोकशाहीची जननी भारत आहे किंवा महात्मा बसवेश्वर संसदीय लोकशाहीचे उद्गाते आहेत. आणि एवढंच नाही तर आपण लोकशाहीची जननी इंग्लंडला म्हणतो. इंग्लंडमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी 20वं शतक उजळावं लागलं आणि 20व्या शतकामध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. आणि महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये आपल्या अनुभव मंडपामध्ये स्त्रियांना निर्भीडपणे मत मांडण्याचा अधिकार दिला. आणि या अनुभव मंडपामध्ये एकूण 770 सदस्य होते. या जे 770 सदस्य होते, देशपांडे साहेब हे सदस्य का एका गावचे नव्हते, एका जातीचे नव्हते, एका व्यवसायातले नव्हते. एक समृद्ध संसद काय असते त्याचा आदर्श म्हणजे अनुभव मंडप होतं. या अनुभव मंडपामध्ये काश्मीरचे राजे मोरळी मारय्या, अफगाणिस्तानचे मरुळ शंकरदेव किंवा केरळची एक शरणी आहे, तामिळनाडूची शरणी आहे, म्हणजे देशातल्या प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधी होते. त्याचबरोबर शेजारच्या देशातले प्रतिनिधी होते. म्हणजे असे 770 सदस्य होते आणि त्याच्यापैकी 70 स्त्रिया होत्या. 70 स्त्रिया म्हणजे केवळ राजघराण्यातल्या स्त्रिया नव्हत्या किंवा उच्चवर्णीय कुटुंबातल्या स्त्रिया नव्हत्या. महार, मांग, ढोर, चांभार, कुंभार, तेली, तांबोळी सगळ्या जातीतल्या स्त्रिया होत्या. आणि भंगी काम करणाऱ्यापासून सगळे लोक ह्या अनुभव मंडपाचे सदस्य होते. असं जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही संसद पाहायला मिळणार नाही. असं संसद बसवेश्वरांनी या जगासमोर निर्माण केलेलं होतं. आणि ह्याच्या पुढचं म्हणजे आश्चर्य म्हणजे पहा, महात्मा बसवेश्वर बिज्जल राजाचे प्रधानमंत्री होते. ते मनात आणले असते तर ते अनुभव मंडपाचे स्वतःच अध्यक्ष झाले असते किंवा त्या अनुभव मंडपामध्ये अनेक मंत्री होते बिज्जल राजाचे. पण त्या अनुभव मंडपाचं अध्यक्षपद महात्मा बसवेश्वर कोणाला देतात तर डोंबारी जातीतल्या अल्लम प्रभूंना देतात. तेव्हा कुठलं आरक्षण नव्हतं किंवा मताचं राजकारण नव्हतं. आता कैलास सांगत होते की तिकीट हे जात पाहून दिल्या जाते किंवा राजकारणामध्ये स्थान जात पाहून मिळते. पण तेव्हा बसवेश्वरांना कुठलंही जातीय राजकारण करायचं नव्हतं किंवा कुठलं सोशल इंजिनिअरिंग करायचं नव्हतं असं जातीवर. आणि महात्मा बसवेश्वर डोंबारी जातीतल्या, आता डोंबारी जात किती असलो म्हणजे रोज एका गावात नाचत जाणारे लोक आणि त्या जातीतले अल्लम प्रभू, त्या अल्लम प्रभूच्या गुणवत्तेच्या बळावर महात्मा बसवेश्वर त्यांना अनुभव मंडपाचं अध्यक्षपद देतात. म्हणजे माणसाचं विजन काय असावं तर हे बसवेश्वराकडे पहिल्यांदा लक्षात येते. म्हणजे एक माणसाची वैचारिक उंची काय असते त्याचा एक उत्तुंग आदर्श म्हणजे महात्मा बसवेश्वर होते. म्हणजे डोंबारी जातीतल्या अल्लम प्रभूंना त्या अनुभव मंडपाचं अध्यक्षपद देतात. आणि म्हणजे हे अल्लम प्रभू कोण होते तर अल्लम प्रभू हे गोरक्षनाथांचे गुरुबंधू होते. म्हणजे ज्ञानेश्वरांचे गुरु गैनीनाथ, गैनीनाथांचे गुरु गोरक्षनाथ, आणि ते गोरक्षनाथ आणि अल्लम प्रभू हे दोघे गुरुबंधू होते. या दोघांचं शिक्षण श्रीशैल्यमला झालेलं होतं आणि त्यांचा अधिकार पाहून त्यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. या अनुभव मंडपामध्ये आज ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये एखादा बिल सादर केला जाते आणि बहुमताने ते बिल पास केले जाते, त्याप्रमाणे हे जे शरण होते 770 त्यांनी वचन लिहिल्यानंतर ते वचन त्या अनुभव मंडपामध्ये सादर करत असत. म्हणजे धर्म कसं असलं पाहिजे, आचरण कसं असलं पाहिजे, जीवन कसं जगलं पाहिजे या संदर्भात त्या शरणांचं चिंतन ते वचनामध्ये मांडत असत. आणि ते वचन अनुभव मंडपामध्ये सादर केल्यानंतर ते 770 लोक एकत्र येऊन चर्चा करत असत आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करून मग ते सर्वानुमते त्याला मान्यता देत असत. म्हणजे आज बिल पास करण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचे उद्गाते महात्मा बसवेश्वर आहेत. आणि त्याचबरोबर पहा, या अनुभव मंडपामध्ये महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना समतेचा अधिकार दिला. बसवेश्वरांच्या पूर्वी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता पहा. आपल्याकडं म्हणजे समाजाची 50% शक्ती म्हणजे स्त्री, पण या स्त्रीला चूल आणि मूलपुरतं बंदिस्त करण्यात आलं होतं. म्हणजे पहा, स्त्रीला जो नैसर्गिक विटाळ आहे, तिची जी मासिक पाळी आहे किंवा बाळंतपणाच्या काळामध्ये तिचा होणारा रजस्राव आहे, ह्याच्या आधारे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना कनिष्ठ लेखण्यात आलं. किंवा असं म्हणतात पहा, स्त्री म्हणजे पापाची उत्तरपेट, नरकाची राजवट, मुक्तीचं वज्र कपाट असं सांगण्यात आलेलं होतं. किंवा काही लोकांनी असंही सांगितलं की साधकांनी
म्हणजे चित्रातली देखील बाई पाहुण्यास सांगण्यात आले होते. किंवा एक हिंदीमध्ये एक दोहा आहे पहा, ढोर गवार शूद्र और नारी येतो ताडन के अधिकारी, अशी मानसिकता असताना महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये लिंग भावाच्या पलीकडे जाऊन स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी दिली. म्हणजे केवळ ती स्त्री आहे म्हणून तिच्याकडे कनिष्ठ नजरेने पाहू नका, ती एक माणूस आहे या भूमिकेतून पहा, हा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला. अनुभव मंटपामध्ये एक जेडर दासीमय्या नावाचा शरण आहे, त्याचा विचार किती प्रगत आहे पहा. आज 21वे शतक आहे, स्वातंत्र्य म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले साहेब. आजही आमच्या महाविद्यालयातल्या प्राध्यापकांना जेंडर सेन्सिटायझेशन बद्दल जागृती घडवून आणण्यासाठी गव्हर्नमेंट आमच्यासाठी कोर्स आयोजित करते. पण महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंटपामध्ये, त्या अनुभव मंटपातला एक शरण म्हणतो कैलास, तो काय म्हणतो पहा, म्हणजे स्तन आणि केश सांबार म्हणजे स्त्री, दाढी मिश्या म्हणजे पुरुष. बाई आणि पुरुषामध्ये काय फरक? स्तन आणि केश सांबार म्हणजे स्त्री, दाढी मिश्या म्हणजे पुरुष. पण त्यांना चेतना देणारा आत्मा ना असतो पुरुष ना असते स्त्री. म्हणजे किती पुढचा विचार आहे पहा. 21व्या शतकालाही पेलवणार नाही असा विचार 12व्या शतकामध्ये या अनुभव मंटपातून समोर आलेला होता. या अनुभव मंटपामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय, सत्य, अहिंसा, भूतदया, उद्योगशीलता म्हणजे दासोह या विचाराची मांडणी अनुभव मंटपामधून करण्यात आलेली होती. आणि अनुभव मंटपामध्ये सगळ्यात महत्वाचा निकष होता सदाचार. किती जरी मोठा उद्योगपती असला आणि त्याचा व्यवसाय चुकीचा असला तर त्याला अनुभव मंटपामध्ये प्रवेश नव्हतं. त्या अनुभव मंटपामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एकमेव अट होती, ते म्हणजे सदाचारी व्यक्ती असला पाहिजे, चारित्र्य संपन्न व्यक्ती असला पाहिजे. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती जर काय असेल तर ती आहे चारित्र्य. म्हणून महात्मा बसवेश्वर आपल्या वचनामध्ये म्हणतात पहा, आचार वे स्वर्ग अनाचार वे नरक. म्हणजे स्वर्ग म्हणजे काय? या जगामध्ये स्वर्ग आपल्या सदाचारातून निर्माण करता येते आणि दुराचारातून याच ठिकाणी नरक निर्माण होते. स्वर्ग कुठतरी वर आहे असं काही नाही. आपल्याला सांगण्यात आलं की वर कुठतरी स्वर्ग आहे, तिथं दुधा मधाच्या नद्या वाहतात, प्रचंड आनंदी सगळं म्हणजे उत्साही वातावरण आहे. बसवेश्वर म्हणतात ते सगळं थोतांड आहे. वर कुठंही स्वर्ग नाही, वर कुठंही कैलास नाही. तुमच्या कष्टातून, तुमच्या सदाचारातून याच ठिकाणी, याच जगामध्ये तुम्हाला स्वर्ग निर्माण करता येतो, हा विश्वास देणारा या जगातला पहिला महात्मा बसवेश्वर. आणि म्हणजे सदाचाराचं महत्व सांगताना मन्मथ स्वामी आपल्या परमरहस्यामध्ये म्हणतात, आचार मार्गाचे ठाई रावरंक सारिकाची पाही, मार्ग चुकता अग्रेसर येई नीचे पदासी, मार्गी चाले तो पंचानन बोलीजे, अमार्गी वर्ते तो श्वान जाणीजे. म्हणजे पहा, महात्मा बसवेश्वरांचे विचार या परमरहस्यामध्ये कशा प्रकारे प्रतिध्वनी झालेले आहेत. म्हणजे सदाचाराचं महत्व महात्मा बसवेश्वर सांगतात आणि महात्मा बसवेश्वर सांगतात की हे जग जे आहे, ह्या जगाचाच तुम्ही विचार करा. मला मेल्यानंतर स्वर्ग मिळेल, मेल्यानंतर वैकुंठ मिळेल, मेल्यानंतर मोक्ष म्हणजे काहीतरी मला मी कैलासात जाईल, हा विचार मनामध्ये ठेवून उपास तपास करायची गरज नाही, हा विचार महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात सांगितला. म्हणजे महात्मा बसवेश्वरांचा लिंगाय धर्म उपास तपास करायला विरोध करतो. या ठिकाणी माझ्या असंख्य माता भगिनी आहेत. आठवड्याचे 7 दिवस असतात. 7 दिवसापैकी बहुतांश माता भगिनींचे 5 दिवस उपवासाचे असतात. आणि याच्यामुळे जर खेड्यातल्या माझ्या माता भगिनींची तर एचबी चेक केलं तर सगळ्यांचे एचबी 8च्या मध्येच येत असते. आणि आपल्या सगळ्या आजाराचं कारण आपले उपवास आहेत. आणि महात्मा बसवेश्वर सांगतात उपवास करायची अजिबात गरज नाही. आणि महात्मा बसवेश्वरांचा दुसरा विचार आपल्यासाठी महत्वाचा आहे पहा, म्हणजे कोणतंही व्रत वैकल्य कर्मकांड करण्याची गरज नाही. आपल्याकडे 16 सोमवार काय 16 शुक्रवार वगैरे असे अनेक व्रत वैकल्य आहेत. आणि असे व्रत वैकल्य करून माणूस स्वर्गात जात नाही, स्वर्गच नाही, स्वर्गात जायचा विषयच नाही. म्हणजे असे व्रत वैकल्य करून काहीही होत नाही. कोणतीही वैभव लक्ष्मीची पूजा करून वैभव येत नाही. वैभव येण्यासाठी कष्टच केले पाहिजेत, हे सूत्र महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर ठेवलं. म्हणजे तुम्हाला जर समृद्धी मिळवायची असेल, तुम्हाला श्रीमंती मिळवायची असेल, तुम्हाला सर्वांगाने समृद्ध व्हायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही, हा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला. म्हणजे कोणतेही व्रत वैकल्य करून उपयोग नाही किंवा कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करण्याची गरज नाही, हा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला.
त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर सांगतात पहा, म्हणजे तुम्हाला विनाकारण तीर्थयात्रा करण्यामध्ये वेळ घालण्याची गरज नाही. मंदिर, महात्मा बसवेश्वरांचं तसं मंदिर संस्कृतीला विरोध होता, पण एक मनाच्या एकाग्रतेसाठी मंदिरांची काही वेगळी आवश्यकता वाटते. पण महात्मा बसवेश्वर सांगतात पहा, तुम्हाला तीर्थयात्रेमध्ये वेळ घालायची गरज नाही. तुमचं देह हेच देवालय आहे. महात्मा बसवेश्वर सांगतात, सदन बांधती देवालय, देवा गरीब मी करू काय, माझे पाय हेच देवालयाचे खांब, माझं देह हेच देवालय, माझं शिर हे देवाचं म्हणजे मंदिराचं कळस, आणि माझा आत्मा म्हणजे शिव. हा विचार महात्मा बसवेश्वरांनी दिला. आणि आपल्या आत जो शिव आहे, आपल्या आत असणारा शिव हा निर्गुण निराकार आहे. त्या निर्गुण निराकार शिवाचं सगुण साकार प्रतीक म्हणजे इष्टलिंग, आणि त्या इष्टलिंग पूजेची दिशा महात्मा बसवेश्वरांनी दाखवली, आणि ती प्रचंड वैज्ञानिक आहे देशपांडे साहेब. कारण इष्टलिंग पूजा जी आहे, इष्टलिंग पूजेमध्ये त्राटक योग आहे. त्राटक नावाचा एक योग आहे. इष्टलिंग पूजेमध्ये त्राटक योग आहे, आणि हे त्राटक योग नियमित जे करतात त्यांचं आयुष्य वाढत असते. हे मी म्हणतो म्हणून नाही, आपल्यासमोर उदाहरण आहे. पूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे 105 वर्ष जगले. तुम्ही आम्ही याचे साक्षीदार आहोत. आणि विशेष म्हणजे असे एकमेव सत्पुरुष 105व्या वर्षी म्हणजे 8-8 तास गाडीमध्ये बसून प्रवास करणं, 3-3 तास स्टेजवर एका आसनावर बसणं, म्हणजे नुसतं केवळ बाजात पडून 105 वर्ष नाहीत, तर 105 वर्ष फिरत सगळीकडे प्रवचन करत जगणारे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे कशाचं बळ, तर त्यांच्या इष्टलिंग पूजेचे फलित आहे. कारण जो माणूस सतत इष्टलिंग करतो, निष्ठेने इष्टलिंग पूजा करतो, त्याचं आयुर्मान वाढत असते, त्याचं आरोग्य संवर्धित होत असते. महाराजांपेक्षा अजून एक मोठा आदर्श कर्नाटकमध्ये आहे पहा. गेल्या वर्षी वारले सिद्धगंगा मठाचे शिवकुमार महास्वामीजी, त्यांनी वयाच्या 116व्या वर्षी वारले देशपांडे साहेब. आणि विशेष म्हणजे वयाच्या 112व्या वर्षापर्यंत त्यांच्या संस्थेचं ऑडिट ते स्वतः पाहत होते, आणि त्यांची दिनचर्या पहाटे 3:30 वाजल्यापासून चालू होत होती. आणि त्यांचं काम कर्नाटकमध्ये एवढं मोठं आहे, कर्नाटकमध्ये सोनिया गांधी गेल्या काय, नरेंद्र मोदी गेल्या काय, त्या मठाला भेट देणारच, एवढं मोठं काम त्यांचं आहे. 10,000 विद्यार्थ्यांना दररोज 2 टाइम जेवण देतात ते. 40 वर्षापासून मोफत जेवण 2 टाइम, एवढं मोठं काम त्यांचं होतं. आणि ते 116 वर्ष जगले, आणि ते पहाटे 3:30 वाजता उठून इष्टलिंग पूजा करत होते. किंवा भालकी मठाचे चन्नबसव पट्टदेवरू हे महाराज 109 वर्षी वारले, आणि त्यांच्याही दीर्घ आयुष्याचं मूळ आहे या ठिकाणी म्हणजे इष्टलिंग पूजा. किंवा खेड्यापाड्यामध्ये पूर्वी म्हातारेच दिसत होत्या पा, त्यांच्या गळ्यामध्ये असे टपूलिंग राहत होते. म्हणजे काय मला सांगायचं आहे, इष्टलिंग पूजा म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं कर्मकांड नाही, याच्या पाठीमागे खूप मोठं सायन्स आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वर उपासनेची एक वैज्ञानिक दृष्टी महात्मा बसवेश्वरांनी दिली. आणि त्याचबरोबर पहा, महात्मा बसवेश्वरांनी इष्टलिंग पूजेची वैज्ञानिक दृष्टी दिली. कोरोनामध्ये म्हणजे पहा, कोरोनामध्ये सगळीकडे लॉकडाऊन झालं, आपल्याला कोणत्याही मंदिरामध्ये दर्शन करायला जाता येत नव्हतं, देवाला पाहता येत नव्हतं, देवाचं दर्शन घेता येत नव्हतं. याही काळामध्ये इष्टलिंग पूजेवर मर्यादा आल्या नाहीत. म्हणजे कोरोना काळामध्ये देखील इष्टलिंग पूजा कधी तोडता आली नाही, कारण हातात कुठेही करण्यासारखी पूजा होती. म्हणजे अशा प्रकारे सगळ्यांच्या हातामध्ये लिंग देऊन सगळ्यांना समतेची वागणूक देणारे महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांच्या शरण पहा कोण आहे, डोहार कक्कय्या, मादार चन्नय्या, किंवा म्हणजे असे बुरुड केतय्या, अशा सगळ्या जातीची लोक आहेत. महात्मा बसवेश्वर हे बिज्जल राजाचे प्रधानमंत्री. जेव्हा म्हणजे दरबारातून जेव्हा घरी जाऊ लागतात, आणि तेव्हा चांभार हरळय्या त्यांना नमस्कार करतो, आणि नमस्कार केल्यानंतर महात्मा बसवेश्वर घोड्यावरून खाली उतरून त्याला नमस्कार करतात. म्हणजे विचार करा, एक सामान्य चांभार, आणि हे प्रधानमंत्री आहेत. इथं तलाठी बोलू देत नाहीत आपल्याला. एक प्रधानमंत्री, बिज्जल राजाचे प्रधानमंत्री, आणि ते घोड्यावर चाललेत, एक चांभार सामान्य तो नमस्कार करतो हात जोडून, तेव्हा महात्मा बसवेश्वर घोड्यावरून उतरून त्याला नमस्कार करतात. त्या घटनेनं तो हरळय्या प्रचंड प्रभावित होतो, आणि तो घरी जाऊन आपल्या पत्नीला सांगतो की बाबा बसवेश्वरांनी अशा पद्धतीने मला घोड्यावरून खाली उतरून नमस्कार केले, तेव्हा मला सगळे लोक पाहत होते. ते दोघंही पती पत्नी प्रचंड एका विचाराने वाटचाल करणारे. ते म्हणाले की बसवेश्वरांच्या या कृतीची परतफेड आपणही तशाच पद्धतीने करू. मग आपण काय करू, तर आपल्या मांडीची कातडी काढू आणि बसवेश्वरासाठी जोडे बनवू.
तेव्हा त्या हरळयाची पत्नी असं म्हणत नाही तुमच्याच पायाचे मांडीची कातडी काढा आणि जोडे बनवा. ती सांगते की तुमच्या उजव्या मांडीची कातडी काढा, त्याचा एक जोडा बनवा, आणि माझ्या डाव्या मांडीची कातडी मी काढते, त्याचा एक जोडा बनवू, आणि हे जोडे आपण बसवेश्वरांना देऊ. आणि हे जोडे बनवल्यानंतर हरळय्या चांभार एका परातीमध्ये ते जोडे घेऊन जातो, आणि जोडेमध्ये घेऊन गेल्यानंतर बसवेश्वरांच्या घरी घेऊन जातो. आणि बसवेश्वरांच्या घरी घेऊन गेल्यानंतर महात्मा आता तर आपण जर कोणी राहिलो असतो काय म्हणलो असतो, वा छान झाला, असे जोडी आतापर्यंत कोणी बनवलं नाही, आणि लगेच आपण पायात घालायची घाई केलो असतो. महात्मा बसवेश्वर म्हणतात तुझ्या पायाच्या कातडीची बनवलेले जोडे माझ्या पायात घालण्याची माझी लायकी नाही. हे जोडे केवळ मी डोक्यावरच घेऊ शकतो, पायात घालू शकत नाही. म्हणून महात्मा बसवेश्वर ते जोडे डोक्यावर घेतात आणि त्या जोड्याला देवाऱ्यावर ठेवतात. ह्याला म्हणतात श्रमनिष्ठा, ह्याला म्हणतात समता. केवळ व्यासपीठावर समतेच्या गप्पा मारणं म्हणजे समता नाही, ही महात्मा बसवेश्वरांची कृती होती. किंवा या महात्म्यांचे विचार हे चिरंतन का असतात, हे म्हणजे महात्मा बसवेश्वर जाऊन आज 919 वर्ष झाले, तरी बाराळी गावामध्ये महात्मा बसवेश्वरांची जयंती का करावी वाटते, तर कुठल्याही महात्म्यांचे विचार हे चिरंतन असतात. काळ किती जरी बदलला तर महात्म्यांचे विचार हे शिळे होत नाहीत, जुने होत नाहीत, आउटडेटेड होत नाहीत, किंवा यांची एक्सपायरी संपत नाही. साहेब, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात जे विचार मांडले ते कोरोना महामारीच्या काळामध्ये फार प्रकर्षानं मला गरजेचे वाटत होते. त्या काळामध्ये मी सकाळला एक लेखही लिहिला होता, महामारीमध्ये महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वर असं म्हणतात पहा की वारुळावर पडलेल्या दोरीचा स्पर्श, काळजीपूर्वक ऐका, वारुळावर पडलेल्या दोरीचा स्पर्श संशयी माणसाला झाला की तो साप चावला म्हणून लगेच मरतो, आणि निसंशयी माणसाला खरंच साप चावला तरी तो मरत नाही. आणि कोरोनामध्ये नेमकं हेच घडलंय. जन सारखं टीव्ही पाहत राहिले, म्हणजे इथं तेवढे गेले, तिथं तेवढे गेले, ह्याला झालं त्याला झालं. जो सतत टीव्ही पाहून कोरोनाबद्दल सतत विचार करत राहिला त्याला कोरोनाबद्दल भास होऊ लागले, त्याला ऍडमिट केले, त्याला रेमडेसिवीर लावले, तो आयसीयू मध्ये गेला आणि परत आलाच नाही. म्हणजे पहा, महात्मा बसवेश्वरांनी हा विचार 12व्या शतकात सांगितला. जो माणूस भित्रा असतो, जो माणूस संशय असतो, तो लगेच कुठल्याही आजाराला बळी पडतो, आणि ज्याच्या मनामध्ये संशय नाही, भीती नाही, तो कुठल्याही आजारावर मात करतो. 90 वर्षाचे म्हातारे ठणठणीत होऊन घरला परत आले, आणि 18, 20, 22 वर्षाचे पोरं कोरोनामध्ये मेले. तेव्हा मला महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचा प्रत्यय येत होता. महात्मा बसवेश्वर एका वचनामध्ये म्हणतात, भिवून नाही चालत, भेदरून नाही चालत, वज्रपंजरी राहून नाही चालत. म्हणजे किती जरी रडलं तर होणारं टळत नाही, होणारी टळत नाही, असं महात्मा बसवेश्वर सांगतात. म्हणजे यातून या ठिकाणी पहा, महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची झेप आपल्या लक्षात येते. आणि त्याचबरोबर पहा, आता वेळ खूप झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे, तर महात्मा बसवेश्वरांचा कायकवे कैलास हा विचार म्हणजे पहा, त्रिकालाबाधित सत्यसूत्र आहे. आइन्स्टाईनचं जे सूत्र आहे E=mc², हे कधीच बदलणारं सूत्र नाही. त्याप्रमाणे माणसाला सुखी व्हायचं असेल, माणसाला आनंदी व्हायचं असेल, तर कायकाला पर्याय नाही हा विचार महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं. म्हणजे या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने कष्ट केलं पाहिजे, आणि कष्ट हेच सुखी जीवनाचा पाया आहे. कष्टातूनच आपल्याला म्हणजे स्वर्गाचं वैभव या ठिकाणी भोगता येते. हा विचार महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर ठेवला. कायकवे कैलास बरोबरच पहा, दासोहाचा विचार. आतापर्यंत सत्यमेव जयते असं म्हणत होते, आता पहा असाही नारा द्यायला, श्रममेव जयते. म्हणजे हा देश खऱ्या अर्थानं जर महासत्ता व्हायचा असेल तर कायकवे कैलास हा महात्मा बसवेश्वरांचा विचार इथल्या तरुणाईमध्ये रुजला पाहिजे, तरच हा देश खऱ्या अर्थानं महासत्ता होतो. खऱ्या अर्थानं जर समाज समृद्ध व्हायचा असेल तर कायकवे कैलास हा विचार रुजला पाहिजे. महात्मा बसवेश्वर म्हणतात, एखाद्या वेळेस तुम्ही लिंगपूजा नाही केलात तरी चालेल, पण काम करणं बंद करू नका. साहेब, संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, तुम्ही व्रते नियमू न करावे, तीर्थासी न जावे, दुरी केवी न वाचावे, स्वधर्म यज्ञ यजावे. स्वधर्म यज्ञ म्हणजे काय? स्वधर्म म्हणजे माझं कर्म, मी शिक्षक आहे, शिकवणं माझं कर्म आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, समाजासाठी धडपडणे त्यांचं कर्म आहे. म्हणजे माझं जे काम आहे ते काम निष्ठेने केलं पाहिजे, तेच धर्म आहे. हा विचार महात्मा बसवेश्वरांनी सांगितला, आणि महात्मा बसवेश्वरांनी माणसाला माणूस जोडण्याचा संदेश दिला. बसवेश्वर म्हणतात पहा, मला कोणी बोलत नाही म्हणून मी उदास आहे, मला कोणी मागत नाही म्हणून मी दुःखी आहे, माझ्याजवळ कोणी येत नाही म्हणून मी निराश आहे. आणि पहा,
म्हणजे माणसानं माणसासोबत समन्वय साधला पाहिजे, माणसाप्रती आपुलकी ठेवली पाहिजे, माणसाप्रती आत्मीयता जोपासली पाहिजे, हा महात्मा बसवेश्वरांचा संदेश होता. महात्मा बसवेश्वरांच्या घराला महामणे म्हणतात. म्हणजे कन्नड भाषेमध्ये मणी म्हणजे घर, आणि महात्मा बसवेश्वरांच्या घराला मणे म्हणत नाही तर महामणे म्हणतात. कारण महात्मा बसवेश्वरांच्या घरामध्ये सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ होती, म्हणून त्या घराला महामणे म्हणतात. एखादं घर किती मोठं आहे त्याच्यापेक्षा त्या घरात दररोज किती लोक येतात आणि त्या घरात किती लोक आपुलकीने येतात जातात त्याच्यावर त्या घराचा मोठेपणा असतो. दुर्दैव देशपांडे साहेब, आमच्या सगळ्यांचे बंगले मोठे झालेले आहेत, पण आमचे बंगले भूत बंगले बनत चाललेले आहेत. कारण आमचे बंगले खूप मोठे आहेत, पण आमचे आईवडील आमच्याजवळ राहत नाहीत, आमचे भाचे आमच्या घरी येत नाहीत, बाकी तर लोक लांब राहिलं. आणि राहणार कोण? नवरा बायको आणि एक कुत्र त्यांचं, आणि सकाळी तो हाफ चेटीवरती कुत्र घेऊन गावाने फिरणार. म्हणजे काय, कुठे चाललो होतं आपण? आणि या ठिकाणी पहा, म्हणजे खरी श्रीमंती कशात आहे तर आपल्या सोबत 4 जण राहणं, आपल्याकडे 4 जण आपुलकीने येणं. असं म्हणतात पहा, मी एका वक्त्याचं असं ऐकलं होतं, गाडीमध्ये पेट्रोल फुलं आहे पण कोणाच्या घरला गाडी घेऊन जावा हा प्रश्न आहे. मोबाईलमध्ये बॅलन्स खूप आहे तर सगळेच कंपनी द्यायलेत, पण फोन कुणाला करावा हा प्रश्न आहे. म्हणजे माणसांची गर्दी वाढली, लोकसंख्या वाढली, पण माणसं मात्र एकोलकंडी होत चालली आहेत. गर्दीमध्ये माणूस एकटा होत चाललेला आहे आणि माणसाची आत्ममग्नता वरचेवर वाढत चालली आहे. माणसाची सामाजिक बधिरता वाढत चालली आहे. कैलासारखा एखादाच माणूस भेटतो समाजाबद्दल बोलणारा, माणसाची सामाजिक बधिरता वाढत चालली आहे. अलीकडं समाज माध्यमामुळं आपण अमेरिकेतल्या मित्रासोबत मैत्री करतो, पण आपल्या घरातल्या माणसासोबत संवाद साधायला वेळ नाही. जेव्हा टीव्ही नव्हती तेव्हा घरातले 4 माणसं एकमेकाकडे तोंड करून बोलत होती. टीव्ही आल्यानंतर सगळ्यांचे तोंड टीव्हीकडे वळली, आणि जेव्हा मोबाईल आला तेव्हा घरातल्या 4 माणसाचे तोंड 4 दिशेला वळली. आज घरामध्ये आपण एकत्र राहतो किंवा लग्नाला एकत्र जमतो, मौतीला एकत्र जमतो, फक्त पहिल्यांदा म्हणजे एकदा बोलल्यानंतर पुन्हा प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये आहे. आणि ह्याच्यामुळे काय तर वरचेवर माणसाची आत्ममग्नता वाढत आहे, माणूस माणसापासून तुटत आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मोबाईलच्या व्यसनामुळे पागल होणारी संख्या प्रचंड वाढणार आहे. आता जे पोरं झाडाखाली इकडे तिकडे मोबाईल घेऊन बसलेले आहेत, भविष्यामध्ये कपडे फाडून रस्त्याने फिरतील. म्हणजे हे दिवस फार दिवस नाहीत. आणि एवढंच नाही देशपांडे साहेब, WHO ने सांगितलं गेल्या वर्षी, जगासमोर सगळ्यात मोठी समस्या जर पुढची कोणती असेल तर ती आहे नैराश्याची. वरचेवर नैराश्य प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि त्याच्यामुळं आत्महत्येचं पीक येत आहे. काही दिवसापूर्वी शेतकऱ्याची आत्महत्या होत होत्या, नंतर विद्यार्थ्याच्या आत्महत्या होऊ लागल्या कैलास, नंतर अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागल्या, कलेक्टरच्या आत्महत्या होऊ लागल्या. एवढंच नाही, आता साधू महाराजांच्याही आत्महत्या होऊ लागल्या. म्हणजे जे महाराज लोक समाजाला उपदेश करत होते तेही आत्महत्या करू लागले. भैयूजी महाराज, ज्यांनी देशातल्या सगळ्या टॉपच्या राजकीय पुढाऱ्यांना उपदेश करत होते, तेही शेवटी आत्महत्या केले. हा फार मोठा प्रश्न आहे विचार करण्यासारखा. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही समाजात नाही मिसळलात, माणसामध्ये आपुलकी नाही जोपासलात, तुम्ही तुमचे नाते संबंध नाही जपलात, तर प्रचंड उदासीनतेने तुम्ही मराल. आणि लक्षात घ्या, आता कसं आहे माहितीये का, येणारा काळ, पूर्वी कसं होतं देशपांडे साहेब, तुमच्याकडेच कार असेल त्या बारावीमध्ये, किंवा तुमच्याकडेच मोटरसायकल असेल, तुमच्याकडेच बंगला असेल. आता तुमच्या गावामध्ये 100 कारा दिसतील, 100 बंगले दिसतील. आम्ही लहान असते वेळेस तर म्हणजे गावात जर मोटरसायकल आली तर ती मोटरसायकल पूर्ण पाहून घेण्यासाठी आम्ही दुपारची शाळा बुडत होतो. आता मी गावात कार घेऊन गेलो तरी कोण ढुकून पाहत नाही. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांकडे श्रीमंती येणार आहे, सगळ्याकडे पैसा येणार आहे, सगळ्याकडे वैभव येणार आहे. मग येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये श्रीमंत कोण, भविष्यामध्ये समृद्ध कोण? ज्याच्याकडे बौद्धिक श्रीमंती आहे, ज्याच्याकडे नॉलेज आहे तो श्रीमंत, ज्याच्याकडे चारित्र्य आहे तो श्रीमंत, आणि ज्याच्याकडे माणसं आहेत. खूप मोठा बंगला बांधलाय पण त्याच्या घराकडे कुत्रही फिरकत नाही, काय बंगल्याला अर्थ? ज्याचं घर जरी लहान असलं, ज्याच्या घरामध्ये माणसांची वर्दळ असेल, तो माणूस भविष्य काळामध्ये श्रीमंत ठरणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धाश्रम वाढणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची खूप गरज वाटते. आणि महात्मा बसवेश्वरांनी